महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। तर एक महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यात आता योजनेचे हप्ते जमा होणार आहेत। किसान योजनेच्या हप्त्याबाबत ही माहिती समोर आलेली आहे। रखडलेल्या हप्त्यांबद्दल सांगताना केंद्र सरकारच नव्हे तर राज्य सरकारकडून पण शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 12,000 रुपये जमा होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 6,000 रुपये देईल, म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा होणं 2 महिने झाले आहेत व काल राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता देखील राज्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला आहे। तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा 7वा हप्ता जमा होताच आज केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेबद्दल एक अत्यंत मोठी अपडेट जाहीर करण्यात आली असून या योजनेच्या नियमामध्ये येणाऱ्या 21व्या हप्त्या अगोदर आता बदल करण्यात आले आहेत। कारण की आता नुकत्याच काही दिवसांमध्ये तुम्हाला या योजनेचा 21वा हप्ता देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। तर काय आहेत केंद्र सरकारने जाहीर केलेले नवीन नियम आणि या नवीन नियमांतर्गत तुम्हाला येणारा 21वा हप्ता मिळण्यास काही अडचण होणार आहे का? तसेच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार आता या येणाऱ्या 21व्या हप्त्या अगोदर तुम्हाला काय कामे करून घ्यायची आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा 21वा हप्ता नेमका किती तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि याची तारीख केंद्र सरकारने जाहीर केली आहे का? या सर्व प्रकारच्या सविस्तर प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वाटप करतात आता केंद्र सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत एक अत्यंत मोठी अपडेट जाहीर केली असून या अपडेटनुसार आता दोघांच्या नावे देखील शेती असल्यास फक्त पत्नीलाच आता यापुढे या योजनेअंतर्गतचा आर्थिक लाभ केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार आहे। कारण की केंद्र सरकारने काल पीएम किसान योजनेअंतर्गतचे पात्रता निकष बदलले असून आता नवीन नियमांतर्गत कुटुंबातील केवळ एकाच लाभार्थ्याला या योजनेअंतर्गतचा आर्थिक लाभ यापुढे जमा करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये पण घरामधील महिलेला प्राधान्य देण्यामध्ये आले असून पती आणि पत्नीपैकी केवळ पत्नीलाच आता यापुढे पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे 2,000 रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत आणि या निर्णयामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यामधील 60,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा फटका बसणार असून यांचे मानधन आता यापुढे केंद्र सरकारच्या माध्यमातून थेट बंद करण्यात येणार आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी याबद्दलची अपडेट पाहू शकता। केंद्र सरकारने रोखले पीएम किसान योजनेचे मानधन। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये देण्यामध्ये येणाऱ्या मानधनावरून आता केंद्र सरकार दिवसेंदिवस अधिकच कठोर होत चालले आहे। यापूर्वी शेतीनावर असलेल्या शेतकऱ्याला 6,000 रुपयांचा हप्ता केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत होता, मात्र आता कुटुंबातील पती आणि पत्नीच्या नावावर शेती असली तरी पण केवळ पत्नीलाच पीएम किसान योजनेचे मानधन देण्याचा निर्णय आता केंद्र सरकारने घेतला आहे आणि आता या नवीन नियमांतर्गत शेतकरी पतीचे मानधन रोखण्यामध्ये आले असून राज्यामधील अशा 60,000पेक्षा अधिक शेतकऱ्याला या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे आणि याच नियमांतर्गत केंद्र सरकारने नुकत्याच काही दिवसापूर्वी जमा केलेला पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता देखील राज्यामधील याच 60,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केंद्र सरकारने जमा केला नाहीये। तर मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या निर्णयामुळे राज्यामधील तब्बल 60,000 शेतकऱ्यांना फटका बसला आहे। कुटुंबाच्या व्याख्येनुसार पती पत्नी आणि त्यांच्या 18 वर्षाखालील मुलांसाठी हा हप्ता लागू करण्यात आला होता, मात्र काही कुटुंबामध्ये पती पत्नी या दोघांची देखील नोंदणी केली असल्यामुळे अशा कुटुंबामध्ये दोघांची देखील नावे जमीन असेल तर पतीचा हप्ता आता यापुढे बंद करण्यात येत आहे, मात्र पत्नीचा हप्ता सुरू ठेवण्यात आला असून केंद्र सरकारच्या या नवीन नियमामुळे राज्यामधील तब्बल 60,000 शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, मात्र त्यांच्या पत्नीला हप्ता देण्यामध्ये येईल अशा प्रकारची माहिती केंद्र सरकारच्या माध्यमातून सध्या समोर येत आहे। तर केंद्र सरकारने योजनेअंतर्गतचे नियम का बदलले आहेत आणि एवढे कठोर आणि कठीण नियम करण्यामागे नेमके काय करणे? तर मग सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार नुकत्याच काही दिवसांमध्ये तुम्हाला पीएम किसान योजनेचा येणारा 21वा हप्ता जमा करू शकते आणि या योजनेचा मागील 20वा हप्ता जमा होणं आता साधारणतः 2 महिने पूर्ण होत आहेत आणि त्यामुळे नुकत्याच काही दिवसांमध्ये दिवाळी हा मोठा सण येणार असून या सणापूर्वी तुमच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचा आर्थिक लाभ आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा करण्याचे
नियोजन करण्यात येत आहे। त्यामुळे याबद्दलची अधिकृत आणि पुरावेसहित अपडेट तुम्ही आता या व्हिडिओमध्ये पुढे पाहू शकता। त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मग शेतकरी मित्रांनो, राज्यामधील प्रख्यात अशा न्यूज वेबसाईटने ही अपडेट जाहीर केली असून या अपडेटची हेडलाईन अशा प्रकारची आहे की शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 21 हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। जाणून घ्या याबद्दलची महत्त्वाची माहिती। तर मग या न्यूज वेबसाईटने जाहीर केलेल्या अपडेटनुसार देशामधील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही एक महत्त्वाची आर्थिक मदत देणारी योजना ठरली आहे। पिकांचे उत्पन्न वाढवणे, शेतीसाठी लागणाऱ्या खर्चामध्ये हातभार लावणे आणि शेतकऱ्यांची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी 2019 पासून केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6,000 रुपयांचे आर्थिक लाभ थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येते आणि ही रक्कम 2,000 रुपयांच्या हप्त्यामध्ये वर्षाला 3 हप्त्यामध्ये केंद्र सरकार जमा करत असते। तसेच केंद्र सरकारने अचानकपणे या योजनेअंतर्गतच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून आता यापुढे अधिक कठीण आणि पारदर्शक नियम करण्यामध्ये येणार आहेत। कारण की या योजनेअंतर्गत दिवसेंदिवस बोगस लाभार्थ्यांचा सुळसुळाट उठला असून प्रत्येक हप्ता वाटप करते व देशामधील लाखो शेतकरी बोगस प्रकारे या योजनेचा आर्थिक फायदा घेत आहेत आणि यामुळेच अशा बोगस लाभार्थ्यांना सापडण्यासाठी आणि त्यांना योजनेअंतर्गत कायमचे बाहेर करण्यासाठी केंद्र सरकारने आता हे पाऊल उचलले असून या योजनेअंतर्गत जे शेतकरी नियमामध्ये बसतात अशा शेतकऱ्यांना आता यापुढे या योजनेच्या आर्थिक लाभाचा फायदा मिळणार आहे। तसेच पीएम किसान योजनेचा येणारा 21 हप्ता दिवाळीपूर्वी नेमका किती तारखेला मिळणार आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा। तर मग केंद्र सरकारने आतापर्यंत 20 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले आहेत आणि मागील म्हणजेच 20वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 ऑगस्ट 2025 रोजी वाराणसी येथून वितरित करण्यात आला होता आणि आता शेतकऱ्यांचे लक्ष या योजनेच्या 21 हप्त्याकडे लागले आहे। मीडिया रिपोर्टच्या अहवालानुसार आता ऑक्टोबर 2025 मध्ये म्हणजे दिवाळीपूर्वीच हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे आणि जरी प्रक्रिया वेळेमध्ये पूर्ण झाली तर सणासुदीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना यामुळे नक्कीच मोठा दिलासा मिळेल अशा प्रकारची आशा सध्या व्यक्त करण्यामध्ये येत आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने आज जाहीर केलेल्या अपडेटमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी पीएम किसान योजनेचा 20 हप्ता वाटप करते वेळेस पात्र शेतकऱ्यांची आकडेवारी जाहीर केली होती आणि आकडेवारीमध्ये मागील हप्त्याच्या तुलनेमध्ये आपल्या राज्यामधील तब्बल 1,16,000 शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या मार्फत अपात्र करण्यात आले होते आणि त्यांना अपात्र करण्यामागील प्रमुख कारण म्हणजे केवळ त्यांनी त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नव्हती आणि यामुळे आता तुम्हाला येणारा 21 हप्ता वाटप करण्याच्या अगोदरच केंद्र सरकारच्या माध्यमातून सतर्क करण्यामध्ये येत असून जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा मागील 20वा हप्ता जमा झाला नसेल व राज्य सरकारने नुकताच जमा केलेला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्हाला सतर्क व्हायचे आहे आणि तुमची केवायसी प्रक्रिया असो किंवा इतर सर्व प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या 21 हप्त्याअगोदर आपली पात्रता दर्शवायची आहे। तर मग अशा प्रकारची पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या 21 हप्त्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।